नमस्कार, मी स्वाती टोकरे आजपासून तुम्हाला हिंदी शिकवणार आहे. जे 10वीचं 100 मार्काचं हिंदी आहे त्याच्यामध्ये 20 मार्क हे तुमच्या ओरलसाठी आहे आणि 80 मार्काचा तुमचा 3 तासाचा पेपर आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहे तुम्हाला शिकवण्याचा. आज आपण दुसरा लेसन जो लक्ष्मी आहे तो घेणार आहोत आणि पहिला जो भारत महिमा आहे तो मात्र नंतर आपण घेऊया. चालू करू. आपण सगळ्यांनी पुस्तकं काढा आणि पान नंबर 3 वर आपल्याला लक्ष्मी हा गुरुबच्चन सिंह यांनी दिलेला हा एक लेसन आहे तो आपल्याला बघायचा आहे. परिचय बघू आपण. सुप्रसिद्ध कहानीकार गुरुबच्चन सिंह जी ने साहित्य के अनेक क्षेत्रों में मुक्त लेखन किया है. आपकी भाषा सरल और प्रवाही है, इसी वजह से आपका साहित्य रोचक बन पड़ा है. ह्या खूप सुंदर आणि वर्णनीय असा लेसन आहे आणि गुरुबच्चन सिंह हे खूप चांगल्या प्रकारचे लेखक आहेत. गद्य संबंधी प्रस्तुत संवादात्मक कहानी में कहानीकार ने दिए गए वचन के प्रति जिम्मेदारी और प्राणी मात्र के प्रति दया की भावना व्यक्त करते हुए पशु प्रेम दर्शाया है. लेखक का कहना है कि अनुपयोगी हो जाने पर भी प्राणियों का पालन पोषण करना ही मानवता है. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एखादा प्राणी जेव्हा उपयोगी असतो तेव्हा त्याचं पालनपोषण खूप चांगल्या प्रकारे केलं जातं. पण जेव्हा एखादा प्राणी जेव्हा खूप दूध देईनासा होतो किंवा एखादी गाय आपण पाळली समजा आणि त्याच्यानंतर किंवा म्हैस आहे आणि ती जोपर्यंत दूध देते तोपर्यंत तिला भरपूर चारा खाऊ घातला जातो. परंतु ज्या वेळेला ती गाय किंवा ती म्हैस दूध देईनासी होते त्यावेळेला मात्र प्राणी जे असतात साधारणतः यांचं पालनपोषण केलं जात नाही मानवाकडनं आणि मानवाने चांगल्या प्रकारे तिच्याशी वागणूक केली पाहिजे असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलं आहे. चला आपण आता लक्ष्मी हा लेसन घेऊया. उस दिन लड़के ने तैश में आकर लक्ष्मी की पीठ पर 4 डंडे बरसा दिए थे. वह बड़ी भयभीत और घबराई थी. जो भी उसके पास जाता सिर हिला उसे मारने की कोशिश करती या फिर उछलती कूदती गले की रस्सी तोड़कर खूंटे से आज़ाद होने का प्रयास करती. करामत अली इधर 2-4 दिनों से अस्वस्थ था, लेकिन जब उसने यह सुना कि रहमान ने गाय की पीठ पर डंडे बरसाए हैं तो उससे रहा नहीं गया. वह किसी प्रकार चारपाई से उठकर धीरे धीरे चलकर बथान में आया. आगे बढ़कर उसके माथे पर हाथ फेरा, पुचकारा और होले से उसकी पीठ पर हाथ फेरा. लक्ष्मी के शरीर में एक सिहरन सी दौड़ गई. ओह, कमबख्त ने कितनी बेदर्दी से पीटा है. उसकी बीबी रमजानी बोली, लो चोट की जगह पर यह रोगन लगा दो, बेचारी को आराम मिलेगा. करामत अली गुस्से में बोला, क्या अच्छा हो अगर इसी लाठी से तुम्हारे रहमान को दोनों हाथ तोड़ दिए जाए. कहीं इस तरह पीटा जाता है. रमजानी बोली, लक्ष्मी ने आज भी दूध नहीं दिया तो उसकी सज़ा इसे लाठियों से दी गई. रहमान से गलती हो गई, इसे वह भी कबूलता है. लक्ष्मी जेव्हा दूध देईनासे होते तेव्हा जो करामत अली आहे तो अस्वस्थ असतो, तो आजारी असतो आणि त्यामुळे तो लक्ष्मीकडे सध्या लक्ष देत नसतो. पण त्याचा जो मुलगा आहे तो मात्र तिच्याकडे लक्ष देत असतो. पण त्या दिवशी रहमानने तिला अजिबात चारा टाकलेला नसतो आणि मारलेलं असतं कारण तिने दूध दिलेलं नाही. ह्या सगळ्या प्रकारात जेव्हा हा प्रकार करामत अलीला समजतो आणि तो जेव्हा त्या लक्ष्मीजवळ येतो तेव्हा तिला बिचारीला तिच्या पाठीवरून हात फिरवतो आणि तिला खूप कसं तरी होतं की आज आपल्या मुलाने हिला मारलं आहे. का बरं मारलं विचारतो तर रमजानी म्हणजे त्याची जी बायको असते ती म्हणते आज तिने दूध दिलं नाही म्हणून रहमानने तिला मारलं.
आणि मग तो तर खूप त्रासिक होतो की दूध दिलं नाही म्हणून मारायचं मुक्या प्राण्याला, हे त्याला अजिबात आवडत नाही. आणि मग तो काय म्हणतो बघा, रमजानी कुछ क्षण खड़ी रही, फिर वहाँ से हटती हुई बोली, देखो अपना ख्याल रखो, पाँव इधर उधर गया तो कमर सिंकवाते रहोगे. करामत अली ने फिर प्यार से लक्ष्मी की पीठ सहलाई, मुँह ही मुँह में बड़बड़ाया, माफ़ कर लक्ष्मी, रहमान बड़ा मूर्ख है, उम्र के साथ तू भी बूढ़ा गई है. डेयरी फार्म के डॉक्टर ने तो पिछली बार ही कह दिया था, यह तेरा आखिरी बरस है. लक्ष्मी शांत खड़ी अपने जख्मों पर तेल लगवाती रही. वह करामत अली के मित्र ज्ञान सिंह की निशानी थी. ज्ञान सिंह और करामत अली एक दूसरे के पड़ोसी तो थे ही, वे कारखाने में भी एक ही विभाग में काम करते थे. प्रायः एक साथ ड्यूटी पर जाते और एक साथ ही घर लौटते. ज्ञान सिंह को मवेशी पालने का बहुत शौक था. प्रायः उसके घर के दरवाजे पर भैंस या गाय बंधी रहती. जो करामत अली आहे त्यांचा जो मित्र आहे ज्ञानसिंह, याला खूप प्राणी पाळायची सवय होती आणि खूप चांगल्या प्रकारे आवड असल्या कारणामुळे तो प्राण्यांचं पालनपोषण करायचा. आणि तो जाताना मात्र त्याला आता ह्या गाईचं काय करायचं, ह्या लक्ष्मीचं, म्हणून तो हा जो करामत अली आहे त्याला तो देऊन जातो की मित्रा तू माझी गाय सांभाळ. 3 बरस पहले उसने एक जर्सी गाय खरीदी थी. उसका नाम उसने लक्ष्मी रखा था. हाँ, हीच ती गाय जिचं नाव लक्ष्मी ठेवलं होतं ज्ञानसिंहने. अधेड़ उम्र की लक्ष्मी इतना दूध देती थी कि उससे घर की ज़रूरत पूरी हो जाने के बाद बाकी दूध गली के कुछ घरों में चला जाता था. त्यावेळेला जेव्हा त्याने पालनपोषण करायला सुरुवात केली होती ज्ञानसिंहने, त्यावेळेला दूध इतकं देत होती लक्ष्मी, कारण जर्सी गाय ही साधारणतः जास्त दूध देते आपल्या भारतीय गायींपेक्षा. आणि ही जी जर्सी गाय आहे ही इतकं दूध देत होती की त्याच्या घरी तर पुरतच होतं ज्ञानसिंहच्या, पण बाकीच्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा तो ते दूध विकत होता. दूध बेचना ज्ञान सिंह का धंधा नहीं था. केवल गाय को चारा और दर्रा आदि देने के लिए कुछ पैसे जुटा लेता था. दूध देणं हे त्याचा स्वभाव नव्हता ज्ञानसिंहला, कारण मुक्या प्राण्यावर आधीच खूप प्रेम असल्या कारणामुळे. परंतु त्या गायीला खाण्यापिण्यासाठी सोय व्हावी म्हणून चारा आणि दर्रा म्हणजे काय, तर तिचं पौष्टान्न, जे पौष्टिक अन्न गायीला किंवा जनावरांना देतात ते घेण्यासाठी पैसे पाहिजे म्हणून तिचं दूध, लक्ष्मीचं दूध ज्ञानसिंह विकत होता. नौकरी से अवकाश के बाद ज्ञानसिंह को कंपनी का वह मकान खाली करना था. समस्या थी तो लक्ष्मी की. वह लक्ष्मी को किसी भी हालत में बेच नहीं सकता था. लक्ष्मीवर इतकं प्रेम होतं की तिला विकायचं नाही. आणि आता मात्र नोकरी अवकाश के बाद, अवकाश म्हणजे की रिटायरमेंट, की तो रिटायर झाला आणि आता ते क्वार्टर कंपनीचं सोडावं लागणार. आणि मग आता लक्ष्मीला कुठे ठेवायचा हा प्रश्न त्याला निर्माण झाला. आणि मग त्याने आपला जो मित्र होता त्याच्याकडे तिला करामत अलीला म्हणजेच ठेवण्याचा निश्चय किया। उसे अपने साथ ले जाना भी संभव नहीं था। जब अवकाश में 10-15 दिन की रह गए तो करामत अली से कहा, मियाँ अगर लक्ष्मी को तुम्हें सौंप दूँ तो क्या तुम उसे स्वीकार करोगे? हाँ, त्याने त्याला रिक्वेस्ट केली, विचारणा केली की तू माझ्या गाईला सांभाळशील का? मियाँ करामत अली ने कहा था, नेकी और पूछ भला इससे बड़ी खुशनसीबी मेरे लिए और क्या हो सकती है। करामत अली पिछले 1 वर्ष से उस गाय की सेवा करता चला आ रहा था। गाय की देखभाल में कोई कसर नहीं छोड़ रखी थी। हाँ, आपल्या मित्राने दिलंय म्हटल्यावर खूप जीवापाड प्रेम करून त्या लक्ष्मी या गायीचं पालनपोषण करामत अली वर्षभरापासून करत होता। करामत अली को लक्ष्मी की पीठ पर रोगन लगाने के बाद भी इत्मीनान नहीं हुआ। वह रोगन म्हणजे की जो
साधारणतः गाईला किंवा कोणाला काही जखमा झाल्या तर एक लेप लावला जातो आणि तो साधारणतः वनौषधींचा लेप असतो आणि तो लावण्याचा प्रयत्न करामत अली आणि त्याच्या बायकोने करामत अलीच्या बायकोने करून दिले, म्हणजे रमजानीने. आणि तो लावण्याचा प्रयत्न करतोय की माझ्या गाईला किती लागलं आहे आणि हे बरं झालं पाहिजे ह्या यातनेनं तो ते लावत होता. आणि लावून झाल्यावरही त्याला स्वस्थता नव्हती, कारण त्याला खूप वाईट वाटत होतं की आपल्या मुलाने तिला किती मारलं. वह उसके सिर पर हाथ फेरता रहा. लक्ष्मी स्थिर खड़ी उसकी ओर जिज्ञासापूर्ण दृष्टि से देखती रही. करामत अली को लगा जैसे लक्ष्मी कहना चाहती हो, यदि मैं तुम्हारे काम की नहीं हूँ तो मुझे आज़ाद कर दो, मैं यह घर छोड़कर कहीं चली जाऊंगी. हां, मुका प्राणी बोलत नाही, पण त्याच्या काही अशा हालचाली असतात त्या आपल्याला समजून जातात की आता मी इथे राहणार नाही, कारण तुमच्यापैकी मला कोणीतरी मारलं आणि मी इतकीच जड झाली असेल तर मात्र तुम्ही मला इथनं सोडून द्या, असं जणू काही ते मुकं जनावर सांगत होतं करामत अलीला. करामत अली ड्यूटी पर जाने की तैयारी में था, तभी रमजानी बोली, रहमान के अब्बा, अगर लक्ष्मी दूध नहीं देगी तो हम इसका क्या करेंगे? क्या खूंटे से बांधकर हम इसे खिलाते पिलाते रहेंगे? रमजानीला प्रश्न पडतो की आधीच आपली परिस्थिती इतकी नाजूक आहे की चारा घ्यायलासुद्धा आपल्याकडे जास्त पैसे नाही आहे. आपल्या घरचाच अन्न घ्यायला आपल्याकडे तुटपुंजी कमाई असल्या कारणामुळे आपल्याकडे पैसे नाही आणि जनावराला काय खाऊ घालणार? आणि ते जनावर तर काहीच देत नाही आपल्याला. जनावर है, बंधा है तो इसे खिलाना पिलाना तो पड़ेगा ही. जानते हो, इस महंगाई के जमाने में सिर्फ सादा चारा देने में ही 300-350 महीने का खर्चा है. रमजानी चिंतित असते की 300-350 रुपये महिन्याला खर्च येणार आणि ही इतकी महागाई आहे की तिला घेऊन कुठून देणार, कारण आपल्याकडे तर पैसे नाही आणि ती तर दूध देत नाही, मग पैसे कुठून येणार? सो तो है, कहते हुए करामत अली आगे कुछ नहीं बोला. घर से निकलकर कारखाने की तरफ हो लिया. रास्ते में वह रमजानी की बात पर विचार कर रहा था. लक्ष्मी अगर दूध नहीं देगी तो इसका क्या करेंगे? यह ख्याल तो उसके मन में आया ही नहीं था कि एक समय ऐसा भी आ सकता है कि गाय को घर के सामने खूंटे से बांधकर मुफ्त में खिलाना भी पड़ सकता है. हा विचारच त्याने केला नव्हता की आपण जेव्हा कारखान्यात जाऊ, पण इथे ही दूध देईल गाय आणि मग आपण तिचं दूध विकू आणि मग चारा घेऊ, हाच त्याने विचार केलेला असतो. पण तिने दूध दिल्यानंतर तिला कसं खाऊ घालायचं हा विचार त्याच्या ध्यानीमनीसुद्धा नव्हता. आता तो चिंतित झाला की आता काय करू मी? आता प्रश्न पडला त्याला की आता ह्या लक्ष्मी गाईचं करायचं काय? उसके साथी नईम ने उसे कुछ परेशान देखा तो पूछा, करामत मियाँ क्या बात है, बड़े परेशान नज़र आते हो? खैरियत तो है? ऐसी कोई विशेष बात नहीं है, कुछ तो होगा. त्यांचा जो चेहरा आहे तो इतका चिंतित असतो. करामत अलीचा कारखान्यात गेल्यानंतर त्यांचा मित्र नईम तो म्हणतो, नईम म्हणजे त्याचं नाव आहे, आणि तो म्हणतो की तुम्हाला काही परेशानी आहे का? तुम्हाला काही त्रास आहे का? एवढे काय चिंतित दिसताय आज? क्या बताऊं, गाय ने दूध देना बंद कर दिया है, बूढ़ी हो गई है, बैठा कर खिलाना पड़ेगा, और इस ज़माने में गाय भैंस पालने का खर्चा, इसमें परेशान होने की क्या ज़रूरत है, गाय बेच दो. हां, तो म्हणतो की ठीक आहे ना, एवढं काय काळजी करण्यासारखं आहे, कारण ज्या वेळेला आपण तो प्राणी पाळत नसतो तेव्हा विशेष काही अटॅचमेंट नसते त्या प्राण्याबद्दल, आणि त्यामुळे मित्राला काहीतरी सल्ला द्यावा या अनुषंगाने नईम हा त्याला सांगतो की जाऊ दे, विकून टाक ती गाय, कारण तुझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून. पण करामत अलीची इतकी अटॅचमेंट, इतकी भावना त्या गायीबद्दलची इतकी वाढलेली असते की तिला विकून टाकायचं ही कल्पनासुद्धा त्याच्या मनी शिवलेली नसते.
करामत अली ने हौका भरते हुए कहा, हाँ, परेशानी से छुटकारा पाया जा सकता है, बहुत आसान तरीका है। लक्ष्मी को बेच दिया जाए। वह नईम के पास से हटकर अपने काम में जुट गया। करामत अली रात का गया, सवेरे कारखाने से घर लौटा। रात की ड्यूटी से घर लौटने पर ही वह लक्ष्मी को दूहता था। घर में घुसते ही उसने रमजानी से पूछा, क्या लक्ष्मी को अभी तक चारा नहीं दिया? रमजानी बोली, रहमान से कहा तो था. हां, म्हणजे रमजानीने दुर्लक्ष केलेलं असतं लक्ष्मीचं आणि रहमानचं काम असतं तर रहमानने अजिबातही चारा लक्ष्मीला दिलेला नसतो. सकाळी कारखान्याची रात्रीची ड्युटी संपून जेव्हा येतो तेव्हा करामत आली तेव्हा पाहतो तर आपल्या गाईला चारा दिलेला नाही हे त्याच्या लक्षात येते. तुम दोनों की मर्जी होती तो गाय को अब तक चारा मिल चुका होता. म्हणजे तुमच्या मनामध्ये असतं तर नक्की दिला असता, पण आज तुमच्या मनात नाही आहे का? कारण दूध नाही दिलं गाईने, मग कशाला चारा द्यायचा? असाच तुमचा स्वार्थी प्रवृत्तीचा विचार असं तो बोलून दाखवतो. अगर वह दूध नहीं दे रही है तो क्या उसे भूखा रखोगे? कहते हुए करामत कटा हुआ पुआल, खली और दर्रा आदि ले जाकर लक्ष्मी के लिए सानी तैयार करने लगा. हां, पुआल, खली आणि दर्रा हे जे गाईला खाऊ घालण्यासाठी जे आंबोण तयार केलं जातं त्याच्यामध्ये चारा, गूळ, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खली म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धसकट असतात जे पीक काढल्यानंतर जे उरतात. साधारणतः शेतकरी त्यांना ते विकतो, ते जे गवत असतं किंवा धसकटं असतात ते धान्याचे, आणि हे सगळं एकत्र करून एका मोठ्या पातेल्यामध्ये एक आंबोण तयार केलं जातं. त्याला सानी म्हणतात आणि ते खूप चविष्ट असतं. जसं आपण इडली आंबवतो आणि मग ती टेस्टी लागते आपल्याला, तशाच प्रकारे ह्या गाईंना, गुरांना त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी त्यांनी चांगलं दूध द्यावं किंवा ते धष्टपुष्ट राहावे, त्यांचं शरीर चांगलं राहावं यासाठी सानी हे बनवली जाते. लक्ष्मी उतावली सी तैयार हो रही, सानी में मुँह मारने लगी. प्राण्यांना पण हे खूप छान आवडते सानी, आंबोण, आणि ते अगदी मिटक्या मारत प्राणी हे खात असतात. गाय को सानी देकर करामत अली उसकी पीठ देखने लगा. रोगन ने अच्छा काम किया था, दाग कुछ हल्के पड़ गए थे. 10-15 दिनों से यूँ ही चल रहा था. गाईला खूप चांगल्या प्रकारे औषध देऊन, रोगन म्हणजे औषध, जे औषध दिलं जातं त्याला रोगन म्हणतात, आणि तो व्यवस्थितपणे रोज 15 दिवस गेले लावत होता आणि त्यामुळे जखम पूर्णपणे आता भरली होती. आणि त्याचबरोबर पौष्टिक आहार पण तो देत होता वेळोवेळी, आणि अशा प्रकारे गायीची तब्येत आता चांगली झाली होती. एक दिन जब करामत अली ने पुआल लाने के लिए रमजानी से पैसे मांगे तो वह बोली, मैं कहाँ से पैसे दूँ? पुआल म्हणजे की गायीसाठी जो चारा वगैरे आणण्यासाठी जे पैसे लागतात ते रमजानीकडे मागितले तेव्हा करामत अलीला रमजानी म्हटली की माझ्याकडे पैसे कुठून आले? पहले तो दूध की बिक्री के पैसे मेरे पास जमा रहते थे, उनमें से दे देती थी, अब कहाँ से दूँ? दूध विक्रीतून जे पैसे येत होते ते मी देत होती, आता कुठून देऊ? लो यह राशन के लिए कुछ रुपए रखे थे. कहते हुए रमजानी ने संदूकची में से 20 का एक नोट निकाल कर उसे थमाते हुए कहा, इससे लक्ष्मी का राशन ले आओ. मग तिच्याकडे तिच्या स्वतःच्या राशनसाठी पैसे असतात. राशन म्हणजे घरामध्ये काही गहू, तांदूळ, काय जे लागतं त्याच्यासाठी तिने पैसे वाचवलेले असतात, ठेवलेले असतात, आणि ती त्याच्यातली 20 रुपयाची नोट काढून ती देते आणि ती म्हणते की याच्यामधनं लक्ष्मीचं काय खुराक असेल, काय चारा वगैरे काय तुम्हाला आणायचं ते आणा.
ठीक है, इससे लक्ष्मी के 2-4 दिन निकल जाएंगे। आखिर इस तरह कब तक चलेगा? रमजानी दुखी स्वर में बोली. रमजानी पण दुःखी असते की कसं काय हिला खाऊ पिऊ घालणार, आणि 2-3 दिवसांचा प्रश्न फक्त सुटला जाईल. त्याच्यानंतर काय, लक्ष्मीला काय खायला देणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुम इसे खुला छोड़कर आजमा कर तो देखो, कहते हो तो ऐसा करके देख लेंगे. दूसरे दिन रहमान सवेरे 8-9 बजे के करीब लक्ष्मी को इलाके से बाहर जहाँ नाला बहता है, जहाँ झाड़ झंखाड़ और कहीं धूप के कारण ज़मीन हरी नज़र आती है, छोड़ आया ताकि वह घास इत्यादि खाकर अपना कुछ पेट भर ले. जेव्हा दुसऱ्या दिवशी मात्र काय होतं की रहमान हा तर करामत अली तर कारखान्यात गेलेला असतो. रहमान तिला घेतो आणि एका गावातल्या एका ठिकाणी सोडून देतो की ज्या जमिनीवर थोडंसं गवत आलेलं असतं आणि ती काहीतरी खाऊन तिचं पोट भरेल ह्या हेतूने रहमान तिला तिथे सोडून देतो आणि घरी निघून येतो. लेकिन माँ बेटे को यह देखकर आश्चर्य हुआ कि लक्ष्मी 1-1.5 घंटे बाद ही घर के सामने खड़ी थी. आणि त्यांना वाटतं की ही आता गेली, ही आता चारत चरत कुठेतरी निघून जाईल, पण तसं होत नाही. मुका प्राण्याला इतकी सवय झालेली असते त्याच्या मालकांची की आणि त्या घराची की तो बरोबर त्या ठिकाणी येऊन पोहोचतो. तुम्ही कुठेही सोडून द्या. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ह्या लक्ष्मीचं आहे. उसके गले में रस्सी थी. एक व्यक्ति उसी रस्सी को हाथ में थामे कह रहा था, यह गाय क्या आप लोगों की है? रमजानी ने कहा, हाँ, यह हमारी गाय का सब चारा खा गई है. तिला कुठेतरी सोडलेलं असतं रहमानने आणि रहमान निघून येतो, पण लक्ष्मी मात्र कुणाच्या तरी घरी कोणाच्या तरी गोठ्यामध्ये जाते आणि त्या गोठ्यातल्या त्या गाईचा सगळा चारा खाऊन टाकते. आणि मग तो मालक तिला तिची रस्सी म्हणजे दोरी घेऊन त्या रहमानकडे येतो आणि म्हणतो की ही तुमची गाय बघा, आमच्या गाईचा सगळा चारा तिने खाऊन टाकला. इसे आप लोग बांध कर रखे नहीं तो काजी हाउस में पहुंचा देंगे. रमजानी चुप खड़ी आगंतुक की बातें सुनती रही. तुमच्याकडनं होत नाही तर का देऊन टाका म्हणे हिला, खाटीक खाण्यामध्ये कुठेतरी देऊन टाका, तुमच्याकडनं सांभाळणं होत नसेल तर. पण इकडे तिकडे टाकू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ती दुसऱ्यांचं काही खाऊन जाते, तिच्याकडे लक्ष द्या. दोपहर बाद जब करामत अली ड्यूटी से लौटा और नहा धोकर कुछ नाश्ते के लिए बैठा तो रमजानी उससे बोली, मेरी मानो तो इसे बेच दो. दुपारी जेव्हा रमजान अलीने तर तिला सोडूनच दिलेलं असतं, पण करामत अली जेव्हा जेवायला बसतो आणि तेव्हा तो म्हणतो, ती रमजानी त्याला म्हणते की तू आता काय कर की ह्या गाईला आपल्याकडनं आता सांभाळलं जात नाही आणि आता हिला विकून टाका. फिर बेचने की बात करती हो, कौन खरीदेगा इस बुढ़िया को. आता ही बुढिया म्हणजे ही खूप वयस्कर झालेली गाय आहे, ती दूध देणार नाही याच्या पुढे, ती काय कामाला असणार. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कोण तिला घेणार आणि कोण तिचे पैसे देणार असा प्रश्न ह्या करामत अलीला पडला आहे. रहमान कुछ कह तो रहा था, उसे कुछ लोग खरीद लेंगे. उसने किसी से कहा भी है, शाम को वह तुमसे मिलने भी आएगा. करामत अली सुनकर खामोश रह गया. उसे लग रहा था सब कुछ उसकी इच्छा के विरुद्ध जा रहा है, शायद जिस पर उसका कोई वश नहीं था. करामत अलीला पाळायचं होतं तिला, पण आता मात्र प्रश्नच पडला आहे आणि आता काय करायचं असा हा सगळ्यांना प्रश्न चिंतातूर करतो आहे. करामत अली यह अनुभव करते हुए लक्ष्मी की चिंता अब किसी को नहीं है, खामोश रहा. उठा और घर में जो सूखा चारा पड़ा था उसके सामने डाल दिया. आता हे दोघं तर रमजानी आणि त्याचा मुलगा हे दोघंजणं तर आता तिला विकण्यासाठी त्यांनी निर्णय घेतलाच होता. आणि आता आपण काय करू शकतो,
आपल्याकडे तर पैसे नाही. आणि ह्या सगळ्या भावनेने जो काही चारा पडलेला होता तिच्यासाठी तो घेऊन जातो आणि मनामध्ये मात्र ही चिंता त्याला अस्वस्थ करते की आता लक्ष्मीचं करायचं काय. लक्ष्मी ने चारे को सूंघा और फिर उसकी तरफ निराशापूर्ण आँखों से देखने लगी, जैसे कहना चाहती हो, मालिक यह क्या, आज क्या मेरे फांक ने तो को यह सूखा चारा है, दर्रा खली कुछ नाही. आंबोण वगैरे काही आणलं नाही, एवढं पौष्टिक मला नुसताच चारा आणि तो पण वाळलेला देणार का, असं मनोमन जणू काही ती मला सांगते असं तिच्या हालचालीवरनं करामत अलीला कळत होतं. करामत अली उसके पास से उठकर मुंह हाथ धोने के लिए गली के नुक्कड़ पर नल की ओर चला गया. 7-8 बजे के करीब रहमान एक व्यक्ति को अपने साथ लाया. करामत अली उसे पहचानता था. रहमान संध्याकाळी 7-8 वाजता एका व्यक्तीला घेऊन आला आणि तो व्यक्ती जो होता तो करामत अली आणि ती व्यक्ती या दोघांना ते चांगले माहिती होते. इसके पहले कि उससे कुछ औपचारिक बातें हो, करामत अली ने पूछा, क्या तुम गाय खरीदने आए हो? जवाब में कहा, हाँ, बूढ़ी गाय है, दूध वूध कुछ नहीं देती. तो क्या हुआ, तुम इसे लेकर क्या करोगे? मैं कहीं और बेच दूंगा. यह तुम्हारा पुराना धंधा है, मैं जानता हूँ. मुझे तुम्हें गाय नहीं बेचनी. करामत मियाँ ने उसे कोरा जवाब दे दिया. त्याला माहिती होतं की हा जाईल आणि खाटकाला देऊन देईल. खाटीक म्हणजे की जे गाय किंवा मुके जनावरं जे असतात त्यांना मारतात आणि त्यांचं मांस वगैरे सगळ्या गोष्टी विकतात बाजारामध्ये. आणि अशा प्रकारे असा जो माणूस होता, त्यांचं मध्यस्थी करणारा हा माणूस होता. आणि हा आपल्या गाईलाचं पालनपोषण नाही करणार, उलट तिला मारणार, हे करामत अलीला चांगलंच माहिती होतं. आणि म्हणून तो नकार देतो की मिया म्हणजे हे की मी तुला आता काही ही विकणार नाही, मला माहिती तू ह्या गाईचं काय करणार आहे. रमजानी करामत के चेहरे के भाव भांपती हुई बोली, क्या यह भी कोई तरीका है, आने वाले को खड़े खड़े दुत्कार कर भगा दो. दुत्कारणं म्हणजे की दुर्लक्ष करायचं किंवा हिडीसपिडीस करायचं, दुसऱ्याला त्रास द्यायचा. आणि रमजानी म्हणते की तो आपल्याकडे पाहुणा होता आणि तुम्ही लगेच त्याला रागवलात आणि त्याला पटकन जायला लावलं. ही चांगली नाही आहे भावना तुमची. तुम जानती हो वह कौन है, करामत अली ने कटु स्वर में कहा. वह लक्ष्मी को ले जाकर वहाँ बेच आएगा जहाँ यह टुकड़े टुकड़े होकर बिक जाएगी. रमजानी जेव्हा म्हणते की तुम्ही असं त्याला दुत्कारलं का बरं, तो तर चांगला माणूस होता. तो म्हणतो की तो चांगला नव्हता, तो काय होता, खाटकाला देणार होता. आणि तो खाटीक काय करणार, तर तुकडे तुकडे करणार आपल्या गाईचे. हे मला मान्य नाही आणि म्हणून मी त्याला इतनं हुसकावून लावलं. मेरे दोस्त ज्ञान सिंह को इसका पता चल गया तो वह मेरे बारे में क्या सोचेगा. ज्ञान सिंहला समजलं तर काय होईल, म्हणेल की एवढं मरे अगदी आपुलकीनं माझ्या गाईला घेतलं, सांभाळण्याचा विश्वास दिला आणि मात्र आता तर तू विकून टाकतोय खाटकाला. ही चांगली बाब नाही, ही मानवतापूर्ण भावना नाही आहे वा, आणि ही मात्र स्वार्थी भावना आहे असं त्याच्या लक्षात येतं. करामत अली रमजानीला म्हणतो आणि मी हे करणार नाही. उस दिन करामत अली बिना कुछ खाए पिए रात को बिना बिस्तर की चारपाई पर पड़ा रहा. नींद उसकी आँखों से कोसों दूर थी. त्या दिवशी मात्र त्याला झोप लागेना की आज काय झालं आपल्याकडून, आपल्या घरच्यांकडून, आणि ह्या लक्ष्मीचं करायचं काय आता, असा प्रश्न चिंतित होऊन त्याला जेवण जात नाही, काही होत नाही. आणि मात्र तो अस्वस्थपणे आपल्या चारपाई म्हणजे की जे झोपण्यासाठी अंगणामध्ये काही अशी खाट टाकतात, तिला चारपाई म्हणतात, आणि त्याच्यावर तो पडून राहतो. रात काफ़ी निकल चुकी थी. सवेरे देर तक वह लेटा ही रह गया. कुछ देर बाद करामत अली ने चारपाई छोड़ी, मुंह हाथ धो घर से बाहर निकल पड़ा. लक्ष्मी के गले से बंधी हुई रस्सी
खूंटे से खोली और उसे गली से बाहर ले जाने लगा। रमजानी जो दरवाजे पर खड़ी यह सब देख रही थी, बोली, इसे कहाँ ले चले। म्हणजे काही वेळ तो बसतो, झोपतो आणि मग मात्र अचानक त्याच्या मनामध्ये काहीतरी विचार येतो आणि जिथे लक्ष्मीला बांधलेलं असतं तिथे जातो, तिची दोरी सोडतो, ते खुंटा म्हणजे जिथे लक्ष्मीला बांधलेलं असतं ती जागा, आणि तिथनं ती दोरी स्वतःच्या हातात घेतो आणि तिला घेऊन जातो. मग रमजानी म्हणते, एवढ्या रात्री कुठे चालले आणि हिला घेऊन कुठे चालले व. करामत अली ने कहा, यहाँ इसकी किस्मत में लिखा है. जहाँ इसकी किस्मत में म्हणजे तिच्या नशिबात जिथे लिहिलं तिथे ती जाईल म्हणे. वह लक्ष्मी को सड़क ले आया. लक्ष्मी बिना किसी रुकावट या हुज्जत के उसके पीछे पीछे चली जा रही थी. लक्ष्मीला फार विश्वास होता करामत अलीवर, आणि आपला मालक जिथे सोडेल तिथे आपण चांगलेच राहू असा हा जनावरांचा मुका प्राणी जरी असला तरी स्वतःच्या मालकावर असलेला विश्वास इतका दुर्दम्य होता की तिने त्याला अजिबात विरोध केला नाही, दोरी ओढली नाही आणि ती त्याच्याबरोबर हळूहळू रस्त्यावर जायला लागली. वह उसकी रस्सी पकड़ सड़क पर आगे की ओर चलता चला गया. चलते चलते कुछ क्षण रुककर वह बोला, लक्ष्मी चल, अरे गौशाला यहाँ से 2 किलोमीटर दूर है. तुझे गौशाला में भर्ती कर दूंगा. वहाँ इत्मीनान से रहना. वहाँ तू हमारे घर की तुलना से मज़े में रहेगी. भले ही मैं वहाँ न रहूँ, पर जो लोग भी होंगे मेरे ख्याल से तुम्हारे लिए अच्छे ही होंगे. गौशाला जायचं आहे तुला. गौशाला म्हणजे अशा ठिकाणी की जिथे गायींचं पालनपोषण करतात. जरी त्यांनी दूध दिलं नाही तरीसुद्धा त्या गौशालेमध्ये, गौ म्हणजे गाय, आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय ही मातेसमान मानली जाते. असं म्हणतात की गायीच्या पोटामध्ये हे 33 कोटी देव राहतात आणि ती आपण पूजनीय मानतो. आणि अशा ह्या गायींना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मोठं पवित्र असं स्थान असल्याकारणामुळे ह्या गायी गौशाळेमध्ये सांभाळल्या जातात. मैं कभी कभी तुम्हें देख आया करूँगा. आणि अशा गौशाळेमध्ये मी तुला पाठवतोय असं तिला समजावून सांगतो, आणि कधी कधी मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुझ्याकडे येईन असं तो तिला विश्वास देतो. तब तू मुझे पहचानेगी भी या नहीं, खुदा जाने. देव जाणे तू मला ओळखशील का नाही खूप दिवसानंतर, काय माहिती. पण आज माझं कर्तव्य आहे की तुला चारा पाणी मिळण्यासाठी तरी गौशाळेमध्ये भरती करावं असं मनोमन तिच्याशी बोलत बोलत हा चाललेला आहे. कहते हुए करामत अली का गला भर गया. उसकी आँखों में आंसू उतर आए. चल लक्ष्मी चल, जल्दी जल्दी पैर बढ़ा. और वह खुद किसी थके मांदे बूढ़े बैल की तरह भारी कदमों से आगे बढ़ने लगा. आणि मग तिला तो घेऊन जातो. नंतरचं त्यांनी सांगितलेलं नाही, पण आपल्याला गृहीत धरण्यासारखं आहे की तो तिला गौशाळेमध्ये भरती करतो. अशा प्रकारे लक्ष्मी हा लेसन आज आपला संपलेला आहे.